हाय हॅलो नमस्ते, मी डॉक्टर शीतल स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईल। आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी हे व्हिडिओचं प्रयोजन। विषय अगदी ताजा आहे, तो म्हणजे काल म्हणजे 4 मे 2025 रोजी जी नीट 2025 ही एक्झाम घेण्यात आली, तिच्याबद्दल मला आज थोडंसं बोलायचं आहे। तर बघा, ही जी एक्झाम आहे ती मेडिकलच्या प्रवेशासाठीची एक्झाम आहे, एंट्रन्स एक्झाम आहे। तर ही एंट्रन्स एक्झाम आहे आणि ती एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामच म्हणायला लागणार आपल्याला। तर ह्या ज्या एक्झाम्स असतात तर त्याचे पेपर्स, म्हणजे तो पेपर कसा निघणार, किती टफ असणार, किती इझी असणार, ह्या गोष्टीसोबत काहीही संबंध न ठेवता फक्त अभ्यास करणे आणि आपले पूर्णपणे कष्ट, आपले 100% कष्ट अभ्यासाला लावणे, एवढंच फक्त विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे। पण काल जी एक्झाम झाली ना नीटची, तर माझी मुलगी जी आहे तिने ती एक्झाम दिली होती। माझ्या मुलीचं मी तुम्हाला अगोदर त्या थोडंसं मागे जाऊन हिस्ट्री सांगते। मराठवाड्याची 10th ती ICSE बोर्डची टॉपर विद्यार्थिनी आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये 5व्या क्रमांकावर ICSE बोर्डमध्ये होती आणि तिने मागील 2 वर्ष किती प्रयत्न केले असणार याची कल्पना तुम्हा सर्वांना आलीच असणार। तर तिचे कष्ट, तिचे प्रयत्न आम्ही स्वतः बघितले आणि तिलाही तो पेपर खूप टफ वाटला। तर आता मग तिला जर तो पेपर टफ वाटला असेल तर मग त्यात तिचा काहीही दोष नाही। तिने तर तिचे प्रयत्न 100% केलेले आहेत। तिने मागील 2 वर्ष फक्त नीट आणि नीटसाठीच डिवोट केलेले आहेत। ना तिने कुठलं फॅमिली फंक्शन अटेंड केलं, ना कुठला फॅमिलीमधील बर्थडे असो, काहीही असो, तिने कोणतीही गोष्ट अटेंड केली नाही। ना तिने फिरायला जाण्याचा हट्ट केला, आम्ही कधी फिरायला गेलो तर ती आमच्यासोबत कधीही फिरायला आली नाही। तर बघा, एवढं सगळं डिवोट तिने केल्यानंतर जर तिला पेपर एवढा हार्ड वाटला असेल तर त्यात तिचा काहीही दोष नाही। आजचा हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसोबत पालकांसाठीही मी बनवण्याचं प्रयोजन केलं आहे। पालकांनीही प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या शारीरिक आरोग्याची आपण जशी काळजी घेतो ना, तशी त्यांच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेणं खूप आवश्यक आहे। आता नीट 2024 मध्ये जो गोंधळ झाला ना, त्यात मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांवरही किती अन्याय झाला आणि ह्या वर्षी त्यावेळी तो जो स्कॅम झाला, म्हणजे स्कॅम झाला नाही झाला मला ह्याबद्दल काहीही विशेष माहिती नाही, पण तरीसुद्धा जे माझ्या ऐकण्यात आलं त्यामुळे ह्या वर्षी पेपर टफ असणार ही मानसिक तयारी मी माझ्या मुलीची पूर्णपणे करून घेतलेली होती। मी माझ्या मुलीला पूर्ण वर्षभर नीट 2025 अतिशय टफ पेपर निघणार याची कल्पना अगोदरच दिलेली होती आणि ह्याची तिची पूर्णपणे मानसिक तयारी मी करून घेतलेली होती। तर बघा, तुमच्या मुलाची किंवा मुलीची म्हणजे त्याचं मनोबल छान राहील याची तुम्ही तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे। तू तुझे प्रयत्न 100% कर, तू खूप छान अभ्यास कर, तुझ्या हातात फक्त तेवढंच आहे। पेपर कसा निघणार आहे, पेपर किती इझी किंवा किती टफ असणार आहे हे आपल्या हातात नाही। हे तुम्ही कोणत्याही एक्झामबद्दल तुमच्या मुलांना समजून सांगणं अत्यंत आवश्यक आहे आणि मुलांना तुम्ही स्वतःच आधार द्या ना, होऊ देत काहीही, तू प्रयत्न कर। त्यांनी केलेले प्रयत्नाचे साक्षीदार आपणच असतो। तू प्रयत्न कर, मी तुझ्या सोबत आहे, एवढंच बोला फक्त। मी हताश का झाले माहिती आहे? सकाळी झोपेतून उठल्यापासून 3 आत्महत्येच्या बातम्या माझ्या कानावर आल्या। खूपच वेदनादायी होतं हे आणि ही गोष्ट मैत्रिणींना काल मी बोलून दाखवली होती। काल ज्या प्रकारे माझ्या मुलीला पेपर हार्ड वाटला, तिला पेपर टफ वाटला, तर बाकी मुलांची काय अवस्था झाली असणार याची कल्पना मी कालच केली होती।
आणि सकाळी सकाळी असं काही धक्कादायक ऐकायला मिळालं की मी एकदमच नाराज होऊन गेले, एकदम हताश झाले. आणि प्लीज हा माझा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांच्या आईवडिलांपर्यंत, तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की तुम्ही मदत करा. याचा नक्कीच कुणाला ना कुणाला काही ना काही फायदा होणार. तुम्ही सर्वांनी आपापल्या मुलांसोबत राहा. मुलांना खूप जास्त तुमच्या आधाराची गरज आहे. त्यांना मानसिक आधार द्या. आणि डॉक्टर होणे किंवा इंजिनियर होणे हे जे परंपरेने चालत आलेली गोष्ट आहे ना, तेच लोक हुशार असतात असं काहीही नाही. अनेक क्षेत्र आहेत, दुर्लक्षित आहेत जे, त्या क्षेत्रांकडेही लक्ष द्या. आणि विशेष म्हणजे पालकांना माझं एक महत्त्वाचं सांगणं आहे आणि माझी विनंती आहे सर्व पालकांना की मला डॉक्टर बनता आलं नाही, आपल्या खानदानात कुणी डॉक्टर बनलं नाही म्हणून मला तुला डॉक्टर करायचंय, हा जो हट्ट आहे किंवा तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, तुमच्या ज्या इच्छा आहेत, त्या तुम्ही तुमच्या मुलामुलींवर लादू शकत नाही. तुम्ही तसं करण्याचा प्रयत्नही करू नका. त्यांना ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, ठीक आहे, त्यांना मेडिकल ह्या क्षेत्रामध्येच इंटरेस्ट असेल तर त्यांना त्यांचे 100% प्रयत्न करू द्या. आता ह्यावेळी मार्क्स नाही आले तर ठीक आहे, रिपीट करूयात, नेक्स्ट टाइम अभ्यास करूयात, आणखी छान अभ्यास करूयात. हा धीर मुलांना द्या. आपण धीर देणं फार आवश्यक आहे. मुलांचं मनोबल व्यवस्थित ठेवा. आणि हो, तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा काही अपूर्ण राहिल्या आहेत आणि म्हणून तुम्हाला तुमच्या मुलामुलींना डॉक्टर करायचं आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. आपलं स्वप्न अपूर्ण राहिलं किंवा आपल्याला काही परिस्थितीमुळे त्या गोष्टी करता आल्या नाहीत म्हणून मग आपण मुलांकडून त्या इच्छा, ते स्वप्न पूर्ण करून घ्यायचे, हे अतिशय चुकीचं आहे. प्लीज असं काही करू नका. आणि मुलांनीही लक्षात ठेवा, जर डॉक्टर व्हायचंच आहे किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे, कुठेही ॲडमिशन मिळवायचं आहे, तर तुम्ही तुमचे 100% प्रयत्न करा. आणि बाकी निकाल मात्र वेळेवर सोडून द्या. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मुलांना ह्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये ढकलू शकत नाही. त्यामुळे त्यांना आधार द्या, त्यांची मानसिक तयारी करा. शरीरासोबतच त्यांच्या मानसिक आरोग्याचीही खूप काळजी घ्या. आता हे बघा, पेपर टफ होता, पेपर हार्ड होता, तो सर्वांनाच खूप हार्ड गेला. अभ्यास केलेल्या, कष्ट घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही तो खूपच हार्ड वाटला. आणि कष्ट ज्यांनी घेतले नाहीत त्यांचा तर प्रश्नच नाही. त्यामुळे काय करायचं की आता ओव्हरऑल आपण बघितलं आहे की सर्वांनाच पेपर हार्ड गेला आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की मेरिट नक्कीच खूप खाली घसरणार आहे. आणि याचा अंदाज आपल्याला पेपर बघितल्यानंतर कालच आलेला आहे. तर तुम्ही रिझल्टचा अति जास्त विचार करून स्वतःची तब्येत खराब करून घेऊ नका. पालकांनीही मुलांना किती मार्क्स येतील याची अजिबात चिंता करू नका. आणि मुलांनाही सारखे तेच प्रश्न विचारून बोर करू नका. आणि हे बघा, सगळ्यांनीच अगदी स्वतःचं आरोग्य सांभाळा व्यवस्थित. सगळं काही छान होईल, जे काय होईल ते मस्त होईल. आणि हो, आता एक्झाम झालेली आहे तर सगळ्यांनी एकदम मस्त छान रिलॅक्स राहा. एकदम छान कुठेतरी फिरायला जाऊन या, गावी जा, छान खा, मस्त राहा एकदम. आणि हो, स्वतःचं मानसिक आरोग्य एकदम छान जपा. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी पालकांवर आहे की तुम्ही तुमच्या मुलांना अगदी व्यवस्थित आधार द्या. पेपरच टफ होता, आता त्यासमोर कुणीही काहीही करू शकत नाही. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करण्यासाठी मुलांना ताकद देणं आवश्यक आहे. मुलांचं आरोग्य सांभाळा, मानसिकही आणि शारीरिकही. तर मला खात्री आहे तुम्हा सर्वांना ह्या व्हिडिओमधून नक्कीच मानसिक आधार मिळणारच आणि मिळायला मदत होणार. तुम्ही सर्वांनीही आपापल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक किंवा ज्या विद्यार्थ्यांनी नीटचा पेपर दिला आहे सर्वांसोबत माझा हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे सर्वांनाच
जरा आधार मिळायला मदत होईल. चला तर मग सगळ्यांनी स्वतःची मस्त काळजी घ्या. थँक्यू सो मच. बाय बाय.